दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार। ठाणे जिल्हाध्यक्ष तसंच जितेंद्र आव्हाडांचे निकटवर्ती असलेले सुहास देसाई यांची पक्षाला सोडचिठ्ठी। सुहास देसाई लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार। बीडच्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याच्या व्हॉट्सअप स्टेटसला वाल्मिक कराडचा फोटो। जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेला शासकीय कर्मचाऱ्याकडूनच केराची टोपली। वाल्मिक कराड हा संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार। गोपीचंद पडळकर हे फडणवीसांचं ऐकत नसावे, फडणवीस बहुजन नेत्यांचा वापर करून घेत असावे। आमदार रोहित पवार यांचा पडळकरांवरून फडणवीसांवर आरोप। जयंत पाटलांना भाजपमध्ये घेणार नाही, मग जयंत पाटलांना पडळकर तू मागे बढू म्हणावं लागेल। पडळकरांची पाठराखण करत चंद्रकांत पाटील यांची जयंत पाटील यांच्यावर टीका। भाजपच्या नवनाथ बन यांच्याकडून गोपीचंद पडळकरांची पाठराखण। पडळकरांना मंगळसूत्र चोर म्हणून ट्रोल केलं, त्यामुळे पडळकरांचं प्रत्युत्तर योग्य, त्यात काहीही चूक नाही। नवनाथ बन यांची प्रतिक्रिया। वरिष्ठांनी समज देऊनही ऐकत नसतील तर समजून जावं। पडळकरांनी जयंत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेवर शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। सरकार पाठीशी म्हणूनच दादागिरीची भाषा। गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यावरून शशिकांत शिंदे यांची टीका। पडळकर पूर्वनी टीका करतायत, शशिकांत शिंदेंचा आरोप। अपहरण नाही, पाहुणचार केला, मनोरमा खेडकर यांचा न्यायालयात दावा। मुलीच्या यूपीएससी निवडी संदर्भातील वादामुळे फसवण्यात आलं। अपहरण प्रकरणात पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरचा दावा। अबू आझमी मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अजून काय अपेक्षा करणार? अबू आझमीला देशावर तरी प्रेम आहे की नाही हे विचारलं पाहिजे। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांची अबू आझमींवर सडकून टीका।